योग्य व्यक्ती आणि सार्थ निवड नगरसेवक गणेश गीते यांची नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक ज्ञानेश्वर भाऊ गामणे मित्र परिवार. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमचे परम मित्र गणेश भाऊ गीते यांना नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक ज्ञानेश्वर अर्थात नाना गामणे संचालक गामणे डेअरी आणि उमेश घुगे संचालक घुगे दुग्धालय नाशिक. आज आपल्या वेद वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये नाशिक महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समितीचे अध्यक्ष श्री गणेशजी गीते आलेले आहेत. विशेष म्हणजे या पदावर त्यांची ही सलग दुसऱ्यांदा निवड होते आहे. ते आज आपण सर्वांशी अत्यंत मनमोकळा असा संवाद साधणार आहेत. गीते साहेब, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. आम्हाला तुम्ही असं सांगा की तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कधी आणि कसे वळालात? मी 2007 साली एक पतसंस्था काढली होती. तिच्या माध्यमातून मी सामाजिक क्षेत्रात आलो. आणि मग राजकारणाकडे कसे आलात? 2012ला माझ्या मिसेसने मनसेकडनं मी तिला नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. बर. आणि त्यामुळे मी त्यावेळेस तिचा थोड्या मतांनी पराभव झाला. पण पराभव झाल्यानंतर न थांबताही मी पुढे माझं काम कंटिन्यू ठेवलं. 2014 पासून मी बीजेपीत सक्रिय होतो, भारतीय जनता पार्टीमध्ये. त्या अनुषंगाने मी परत 2017ला निवडणूक लढवली. अच्छा. आणि मग पुढे काय झालं? तुम्ही निवडणूक लढवल्यावर निवडणूक लढवल्यानंतर पार्टीने ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या मी व्यवस्थितरित्या पार पाडल्या. कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या होत्या? संघटनेचं काम होतं, पार्टीचं कुठे काही समजा संघटनेत काही बदल असतील, कुठे काही काम असेल, या सर्व जबाबदाऱ्या माझ्याकडे होत्या. आता एक बघा की स्टँडिंग कमिटीवर म्हणजे समितीवर नियुक्त होणं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या समितीचं अध्यक्ष पद मिळणं, या तशा खूप म्हणजे खूप सिनियर मंडळींना हे सगळं मिळतं. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही 2017 मध्ये या पार्टीमध्ये आलात. 2014 मध्ये आलात. म्हणजे 14 आणि आता तुम्हाला हे पद मिळालं 21 मध्ये. म्हणजे 7 वर्षाची तुमची वाटचाल झाली आणि त्याच्या आधारे तुम्हाला हे पद मिळालं. तर याचं काय कारण असेल? नाही, शेवटी आपण पार्टीसाठी किती वेळ देतो, पार्टीचं काय काम करतो किंवा पार्टीशी किती लायबल राहतो याच्यावरती या गोष्टी डिपेंड असतात. पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या किती प्रामाणिकपणे पार पाडतो. तर अशा काही जबाबदाऱ्या तुम्हाला सांगता येतील का की ही जबाबदारी माझ्यावर सोपवली, ती मी व्यवस्थित पार पाडली? अशा पार्टीचे जे काम आहे ते आपण तर असं एक प्रकारे पार्टी काय जबाबदाऱ्या देते त्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडल्या म्हणूनच पार्टीने आपल्याला 2-2 वर्ष इथे ठेवलं ना. बरोबर आहे. तुमचा जो पहिला काळ होता स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन पदाचा, त्या काळात आपण कुठली कुठली कामं केली? कोविडच्या माझा पहिला काळ तर फार कठीण होता. कारण माझी निवडणूक होऊन केस कोर्टात गेली, तिथनं निकाल लागला. त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर शहरामध्ये कोविडने खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. त्यासाठी मग मी महापालिकेतर्फे बिटको हॉस्पिटल पूर्णपणे कार्यान्वित केलं, ठक्कर डोम चालू केलं, मेरी चालू केली, मेरीचं आयसोलेशन चालू केलं. आणि जेवढ्या शहरातल्या ज्या लोकांची खरोखर परिस्थिती नव्हती त्या लोकांना आपण एकदम प्रामाणिकपणे मोफत उपचार दिले. अच्छा. हे कोविडचं झालं. आणखी विकास कामांच्या बद्दल काय काय केलं? विकास कामांच्या बाबतीमध्ये शहरामध्ये पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न होता. त्या दृष्टीने आपण 18 पाण्याच्या टाक्या बनवल्या. त्याचे कामं पण चालू झाले. त्यानंतर शहरामध्ये 250 कोटीचे रस्त्यांचे कामं चालू झाले. त्यानंतर आपण महापालिकेचं PG कोर्सेसचं कॉलेज महापालिकेला मिळावं बिटको हॉस्पिटलसाठी, यासाठी प्रयत्न करतोय. मागच्या वर्षीपासूनच करतोय. अजून ते सक्सेस नाही झालं, पण आता मला परत दुसऱ्यांदी संधी भेटली, मी त्याच्यामध्ये 100% ते सक्सेस करेन. आता शासनानं जे आपल्याकडे एक मेडिकल कॉलेज आम्ही सुरू करणार आहोत अशी घोषणा केलेली आहे, तर मग त्याचा फायदा घेऊन तो काही आपल्या या कॉलेजसाठी
हो, चालू आहे ना आमच्या डोक्यात. शासनाला महापालिकेकडची जागा मागितली शासनाने. हो. ती जागा आम्ही त्यांना देण्याचा आम्ही आता ते उद्या परवा महासभा आहे हो. त्याच्यावरती विचार करणार आहे सर्वपत्र. ते मला वाटतं आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बाजूला जागा आहे. कारण की 14 हेक्टर जागा आहे. हो, 14 हेक्टर जागा. ठाणे महानगरपालिकेने जसं तिच्या कक्षेत असलेलं असं राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलेलं आहे. आम्ही पण तोच प्रयत्न करतोय. एकतर आम्ही आमची जागा देतोय महापालिकेची, बरोबर. त्यासाठी आम्ही पण शासनाला विनंती करणार आहे की त्याच्यात महापालिकेचा पण काहीतरी हिस्सा असावा. आणि महापालिकेतील जे सर्वसाधारण लोक आहेत ज्यांची परिस्थिती नाही त्यांना तिथल्या मेडिकल कॉलेजचा किंवा त्या हॉस्पिटलचा महापालिकेला पण फायदा झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही पण विचार करतोय. आता ते उद्या परवाच्या महासभेमध्ये ठरेल आमची पॉलिसी. अच्छा, आता नाशिकमध्ये तिथली जी वाहतूक व्यवस्था आहे ती अजूनही खूप अनियंत्रित आहे. अजूनही काही ठिकाणी उड्डाणपुलांची गरज आहे. तर त्या दृष्टिकोनातून काही केलं का आपण? नवीन उड्डाणपूल व्हावे की आता शहरामध्ये आपण 2 उड्डाणपूल तर माझ्या कार्यकाळात आता आपण मंजूर केले. अच्छा. एक सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक, हो, आणि दुसरा आपला एबीबी सर्कल ते ITI सिग्नल. अच्छा. हे 2 केले. आता महापालिकेकडे जे येणारं उत्पन्न आहे, मागच्या वर्षी महापालिकेचं उत्पन्न 300 कोटी रुपयांनी मायनस आलेलं आहे. बरं. पण त्या अनुषंगाने आपल्याला जसजशी गरज वाटेल अजून एक उड्डाणपूल आपल्याला पेठ रोडच्या आणि दिंडोरी रोडच्या मार्केटच्या तिथं होणं पण फार गरजेचं आहे. अच्छा. भाजी बाजार आहे तिथे. तर त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करणार आहे भविष्यामध्ये. त्याचप्रमाणे नाशिक महानगराच्या परिसरात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात तुंबतं. नागरिकांच्या घरात ते जातं, खूप गैरसोय होते. त्या दृष्टिकोनातून आपण ड्रेनेजचे पण आता आपण जवळपास 45 कोटी रुपयाचे काम मंजूर केलेले आहे. अच्छा. त्याच्यावर पण काम चालू झालं असेल आता. कारण दरम्यानच्या काळात मी मध्यंतरी 28 तारखेला माझी सुट्टी संपल्यानंतर मी तिकडे गेलो नव्हतो. त्या हिशोबाने ते पण आता पुढे रन होईल का. अच्छा. अजून काही ड्रेनेजच्या दृष्टीने आपल्याला शहरात आता आपलं गोदावरी स्वच्छतेचं काम चालू आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत. तिथं आपण तो गाळ पूर्ण काढतोय. अच्छा. का जेणेकरून पाणी खाली थांबेल त्या हिशोबाने. आता मध्यंतरी अशी आली होती, माहिती आली होती की आपलं जे फाळके स्मारक आहे ते आपण PPP तत्वावर ते पण आपण आता नव्याने डेव्हलप करतोय. महापालिका आणि प्रायव्हेट आहे त्या स्वरूपात आहे का त्यात काही नवीन ऍडिशन? नाही, नवीन ऍडिशनल पूर्ण स्टुडिओ बनवणार त्याचा, म्हणजे फिल्म शूटिंगचा. हो. अच्छा. आणि त्याच्यात महापालिकेचा पण 50% शेअर्स राहणार, 50% जो डेव्हलप करेल ते एक प्रकारचं बिझनेस सेंटर सारखंच ते होईल. म्हणजे ते फक्त प्रेक्षणीय स्थळ नाही, जसं आपली चित्रनगरी आहे महाराष्ट्र शासनाची त्या स्वरूपामध्ये. तसंच तारांगणाचे परवा जगदीशजी पाटील आले होते तर त्यांना विचारलं आम्ही, तर तारांगणाबद्दलही असंच काही आपण नव्याने प्रयत्न करू इच्छिता? हो, त्याच्याबद्दल पण करू इच्छितो. आणि दुसरा अजून एक महापालिकेच्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे आपण महापालिकेचा 50 मेगावॅटचा सोलरचा प्लांट लावण्याच्या विचारात आहे. महापालिकेचा आपले जिथं जिथं WTP STP जिथे जिथं आपल्या जागा आहे तिथे तिथे आपण तो प्लांट लावणार. पण त्याचा बेनिफिट महापालिकेला असा होईल किंवा ओपन ऍक्सेस एक शासनाने कन्सेप्ट काढलेला आहे की कुठेही जागा घ्यावी महापालिकेने ग्रामीण भागात, तिथं प्लांट लावा, ती वीज MSEB ला द्यावी आणि MSEB त्याच रेटने तुम्हाला महापालिकेला वीज देईल. तर त्या अनुषंगाने महापालिकेला 1 रुपया पण लाईट बिल येणार नाही. तो जर प्लांट लावला आपण तर 25 वर्ष महापालिकेला कुठलाही लाईट बिलावर खर्च करावा लागणार नाही. फारच चांगली योजना आहे. असंच आणखीन एक आहे की आपले जे भूखंड पडून आहेत सध्या मोक्याच्या जागेचे, तर त्याचाही विकास करून त्यातून 100 कोटी रुपयाचं जे उत्पन्न महापालिकेला मिळावं अशी काही योजना आपल्या विचारात त्या पण आमच्या विचारात आहे की कुंभमेळ्याच्या जागा आहे, नंतर अजून इतरत्रही खूप जागा आपल्या आहे. त्या पण आपण आता ह्या 1-2 महिन्यामध्ये त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करून आणि त्याचा पण सर्वे करून ज्या ज्या जागा आपण रेंटने देऊ शकतो. आता कुंभमेळ्याची जागा आहे ती आपल्याला 12 वर्षाने लागते, आता समजा अजून 9 वर्षांनी लागेल, तर आपण अशा लोकांना त्या रेंटवर देण्यास परवानगी देणार आहे की कुठलीही नोटीस न देता कुठल्याही कोर्टात न जाता त्यांना आम्ही सांगू त्यावेळेस ती जागा खाली करावी लागेल. बरोबर. त्याच्यातून किती उत्पन्न वाढ होईल असं तुम्हाला वाटतं? महापालिकेचं जर ओव्हरऑल सर्व प्रॉपर्ट्या व्यवस्थितरित्या जर भाड्याने दिल्या तर महापालिकेच्या उत्पन्नामध्ये 70 ते 100 कोटी रुपयापर्यंत वाढ होऊ शकेल. आता या लॉकडाऊनचा महापालिकेच्या उत्पन्नावर खूप परिणाम झाला असेल. हो, झालाय ना.
आणि आता परत नेमकं शनिवार रविवारी बंद ठेवायचे आदेश परिणाम झालाय. पण आपल्याला आता शहरातल्या नागरिकांची काळजी पण फार महत्वाची. महापालिकेला समजा 2-4-6 महिने थोडं उत्पन्न कमी येईल, पण ते आजचं उद्या भरतील. पण आज लोकांची अवस्था या कोरोनामुळे अजून लोकांना कळत नाही नेमकं काय होतंय काय नाही, त्यामुळे ते आपल्याला गरजेचं आहे. अच्छा, थांबवणं. आता सरकारकडे आपली काही येणे रक्कम असेल. अनेक महानगरपालिका नगरपालिका सांगतात की शासनाकडून जे अनुदान यायला पाहिजे, मग ते जकातीचं असेल, एंट्री टॅक्सचं असेल, किंवा इतर कुठलं असेल, किंवा जीएसटीचं असेल. नाही, जीएसटी तर शासनाने आपला कधीही थांबवला नाही. कोविडच्या काळात पण नाही थांबवलेला. शासनाकडनं आपल्याला नॅशनल हायवेचे काही पैसे घेणं आहे. बरं, तर त्यासाठी पण आम्ही फॉलोअप करतोय. अच्छा, त्यासाठी पण प्रयत्न करतोय. योग्य व्यक्ती आणि सार्थ निवड नगरसेवक गणेश गीते यांची नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक ज्ञानेश्वर भाऊ गामणे, मित्र परिवार. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमचे परम मित्र गणेश भाऊ गीते यांना नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक ज्ञानेश्वर अर्थात नाना गामणे, संचालक गामणे डेअरी, आणि उमेश घुगे, संचालक घुगे दुग्धालय, नाशिक. आता नाशिकमध्ये नियो प्रकल्प पण येऊ घातलेला आहे, नियो मेट्रोचा. तर त्या दृष्टीनं महापालिका काय करू इच्छिते आहे, किंवा कसं सहकार्य सरकारला अपेक्षित आहे? आपण महापालिका 100% सरकारला त्याच्यात जी लागेल ती मदत करेल, कारण तो शहराच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रकल्प आहे. आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी नाशिकला शब्द दिलेला होता का मी हे करेन, तर त्यांनी ते करून दिलंय. त्यामुळे महापालिकेची सत्ता आमच्याकडे असल्यामुळे आम्ही 100% योगदान देणार त्याच्यात. अच्छा, हो. आता स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये मनसेने तुम्हाला सपोर्ट केला. हो. तर मनसे आणि भाजप यांचं हे जे काही सहकार्य आहे, हे सहकार्य असंच पुढे सुरू राहणार? ते आता वरिष्ठ पातळीवर ठरेल. अच्छा, म्हणजे सध्या तरी ते तेवढ्या एका मुद्द्यापुरतं होतं. आम्हाला वरून मनसेने वरूनच माणूस दिला, त्यांनी वरूनच सांगितलं, ते वरिष्ठ नेत्यांच्या वरिष्ठ पातळीवर ठरेल त्यांचं. अच्छा, पण या समितीच्या निवडणुकीच्या आधी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. त्या हायकोर्टात गेले, मग त्यांचा एक सदस्य वाढला, मग सदस्यांना गुप्तपणे कुठेतरी नेऊन ठेवणं असाही प्रकार झाला. आणि एवढं सगळं होऊन शेवटी तरीही त्या पदावर तुम्ही विराजमान झालात. कसं वाटलं हे सगळं? नाही, आता राजकारण म्हटलं की घडामोडी होतच राहतात. प्रत्येक पक्ष प्रत्येकाचं पक्ष टिकवण्यासाठी किंवा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत असते. आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी होती, त्यामुळे आम्हाला त्याबाबत कुठली शंका नव्हती. अच्छा, आता राजकीय कार्यकर्ता म्हटलं की त्याला महत्वाकांक्षा असणं अत्यंत स्वाभाविक आहे. नगरसेवक झाला की मग स्टँडिंग, मग महापौर, मग आमदार, खासदार, अशी तुमची काय महत्वाकांक्षा आहे? नाही, माझी महत्वाकांक्षा काही नाही. माझे नेते जो आदेश देतील, पार्टी जो आदेश देईल, त्या दृष्टीने ते जिथेही कोणतीही निवडणूक लढवायला लावतील, मी सर्व दृष्टीने त्यासाठी तयार आहे. अच्छा, पण तरीही पक्षानं तुमच्यावर एवढा विश्वास दाखवला, अशी तुम्ही काय जादू केली पक्षावर? नाही, विश्वास काय की बघा, प्रामाणिकपणे तुम्ही काम करत राहा, तुम्हाला फळ निश्चित मिळेल. आता पार्टीचे काही कामं असतील किंवा कुठला निवडणूक असेल, आपण किती वेळ दिला, आपण पार्टीसाठी काय मेहनत घेतली, ह्या तर गोष्टी आपण सामाजिक जीवनात एक्सपोज नाही करू शकत. बरोबर. पण पार्टीचा आपल्यावर विश्वास असल्यामुळेच दुसऱ्यांदी पार्टीने आपल्याला संधी दिली ना, की एखादा माणूस जर त्या खुर्चीसाठी लायबल असेल तरच त्याला पार्टी न्याय देते ना. बरोबर आहे. आपल्या राजकारणामध्ये एक फार मस्त इंटरेस्टिंग शब्द आहे, तो म्हणजे फिल्डिंग लावणं. कुठल्याही पदासाठी किंवा कुठलीही निवड होण्यासाठी फिल्डिंग लावणं हा एक शब्द प्रयोग सध्या आहे. तर अशी काही तुम्ही फिल्डिंग लावली होती का? मी कधीही कोणत्याही निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली नाही. मी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती पण बिनविरोध डायरेक्टर झालेलो आहे. क्या बात आहे. किती सालची गोष्ट आहे? 18 मध्ये. अच्छा. नंतर मी नाशिक मर्चंट बँकेवर पण पहिल्यांदा निवडणूक लढलो. तिथे मी खूप चांगल्या मतांनी विजयी झालेलो आहे. कारण राजकीय जीवनात जगत असताना मी स्वतः एक व्यावसायिक आहे. माझं तेही नेटवर्क आहे.
बर. आणि मी उत्तम व्यवसाय पण करतो, त्यामुळे माझे संबंध सर्व दूर आहेत. त्याचा फायदा मला वेगवेगळ्या मार्गाने कुठून ना कुठून नेटवर्क तयार करण्यासाठी तरी होतो. अच्छा. बाकी मी पक्षाकडे कधीही काही मागितलं नाही. पक्षाने मला जे दिलंय त्याच्यात मी एकदम आनंद आहे. अच्छा. आता कसं असतं की पक्ष म्हटला की एक अभिनिवेश असतो, म्हणजे मग विरोधकांनी त्याला विरोध करायचा किंवा पक्षांतर्गत विरोधक असेल त्यांनी त्याला विरोध करायचा, पण तुमच्या बाबतीत असं होत नाही. तुम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अजात शत्रू, अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व तुम्हाला मानलं जातं. आपल्याकडे जीवनामध्ये प्रत्येक लोकांच्या गरजा फार छोट्या छोट्या असतात. आपण त्याच्यातनं कोणीही माणूस आपल्याकडे आला तर त्याची आपल्याला जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत मदत केली पाहिजे. तो विरोधक असो किंवा पार्टीचा कार्यकर्ता असो किंवा एक सामान्य नागरिक असो, तुम्ही ते केल्यानंतर तुमच्या बरोबर जनता नेहमीच राहील ना. पण अनेकदा होतं कसं की विरोधकांच्या कामात बिबा घालायचा किंवा ते अडवून ठेवायचे किंवा ते होऊ द्यायचे नाही, असं एक विद्वेषाचं राजकारण अनेक जण करतात. पण तुमच्या बाबतीत कधी तसं कोणाकडूनच असं राजकारण करत पण नाही, करणार पण नाही. कारण सामाजिक जीवनामध्ये विरोधक आहे त्याने त्याची निवडणूक ही घटनेतला एक भाग आहे. निवडणूक लढली त्या मिनिटाला विसरलं पाहिजे की हा माझा विरोधक. हे फार महत्वाचं आहे. राजकारणामध्ये ज्याला लॉंग टाइम जायचंय त्याने रिकाम्या याच्या त्याच्या खुन्नस काढणे याला राजकारण म्हणत नाही. त्याने त्याच्या हिशोबाने त्याने निवडणूक लढला, तो हारला किंवा मी हारलो हा नंतरचा भाग आहे. बरोबर. निवडणूक लढला हे महत्वाचं आहे. त्यानंतर तो आपल्याकडे दुश्मन पण आला तर आपण त्याचं काम केलं पाहिजे. कारण खुर्ची आपल्याला ती काय आपली घरची जहागीर थोडी आज आहे उद्या नसेल. ती सन्मानाने आपल्याकडे कोणीतरी आपण जनतेच्या कुठेतरी सेवेत यावं, कामात यावं म्हणून दिलेली. बरोबर आहे. आता नाशिक महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सलग दुसऱ्यांदा मिळवण्याचा मान एकदा उत्तमराव कांबळेंनी मिळवलाय, त्याच्यानंतर आता तुम्हाला मिळालाय. तर हॅट्रिक करायचा तुमचा काही विचार आहे का? की झालं एकदम नाही, पार्टी सांगेल त्या मार्गावर आपण चालणार. अच्छा. पार्टीने सांगितलं परत लढा तर परत लढू, पण पार्टीच्या आदेशाच्या बाहेर नाही. अच्छा. पार्टीला जिथे वाटेल की मला उमेदवारी देण्याची गरज आहे तिथे मी तयार आहे. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टँडिंगचे अध्यक्ष झालात, कारण की नाशिक असं आहे की त्यांनी तुमचे 3ही आमदार रिपीट केलेत आणि मागच्या वेळेलाही होते, आताही केलेत, तुम्हाला परत महापालिकेत सत्ता दिली, तर या सगळ्या जनतेच्या अपेक्षांचं एक फार मोठं ओझं किंवा जबाबदारी आपल्यावर आहे असं तुम्हाला वाटलं होतं का? नाही, हे ओझं नाही, जबाबदारी. हे बघा, जनतेने आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्यांचं काम करणं ही आपली जबाबदारी. याला ओझं नाही म्हणता येणार, कारण आपल्या परीने सर्वच कामं आपण तर करू शकत नाही. बरोबर आहे. पण आपल्या परीने जितके चांगले कामं करता येतील तितके केले पाहिजे आपण. अच्छा. आता नवीन आणखीन तुमच्या काय योजना आहेत? नवीन आता मी तुम्हाला एक सांगितली, सोलरची योजना माझ्या डोक्यात आहे. आणि एक या महापालिकेच्या जागा ज्या तिथे कचरा होतो, लोक काहीतरी त्याचा गैरवापर करतात, त्याचं एक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने डोक्यात आहे. मेडिकल कॉलेजचं जे आता चर्चा चालली किंवा पीजी कोर्सेसचं ते एक पुढे कंटिन्यू करून ते करून घ्यायचं आहे काम. हे आता सध्या तरी माझ्या डोक्यात आहे. अच्छा. तरी साधारणतः किती दिवस लागतील हे मेडिकल कॉलेज व्हायला असं वाटतं तुम्हाला? मेडिकल कॉलेज सुरू व्हायला तर साधारण 1-1.5 वर्ष निघून जाईल. अच्छा. पण त्याच्या मान्यता, परमिशन, मंजुरी ह्या गोष्टी तर आपल्याला आत्ताच कळतील ना. बरोबर आहे. आणि सुदैवाने विद्यापीठ हे आपल्याच जवळ आहे. आरोग्याचा फायदा मिळेल. आता तुमच्या व्यक्तिगत जीवनामधले तुमचे अँबिशन्स काय पुढच्या? नाही, व्यक्तिगत जीवनात मी जे बघितलं होतं, पाहिलं होतं, जे माझ्या डोक्यात होतं ते मला सर्व मिळालेलं आहे. बरं. त्यामुळे त्याच्यात आपलं काम करत राहणे, जेवढी होईल तेवढी समाजाची सेवा करणे, बाकी आपले काही अँबिशन्स नाही त्याच्यामध्ये. म्हणजे राजकारणात काही अँबिशन नाही, जसं असतं की मला पुढचं पद मिळावं. मी समाधानी आहे. जी पार्टी आदेश देईल, उद्या पार्टी म्हटली तुला ही निवडणूक लढावी लागणार, लढेन ना मी. अच्छा. म्हणजे लढायची तयारी आहे पण अँबिशन नाही. असं एक नवीन महत्वाकांक्षा कुठलीही ठेवायची नाही. अच्छा. महत्वाकांक्षा मला काही नाहीये त्याच्यात. बरं. पार्टी जबाबदारी देईल ती सांभाळत राहायची. अच्छा. आता भाजपचे म्हणजे खूप मोठं संख्याबळ आहे महापालिकेत. त्याच्यामध्ये खूप सिनियर पण आहे, 4-4, 5-5 टर्म झालेले, काही अगदी नव्याने आलेले पण आहे. तर ह्या सगळ्या नगरसेवकांना सांभाळून ठेवणं, त्यांना समाधानी ठेवणं ही एक फार मोठी कसरत असते. ती कशी करता आपण? नाही,
तो विषय असा आहे हम्म. की बघा, ते नगरसेवकांचे फार छोटे छोटे कामं असतात, हा. ते आपण करत असतो. एखाद्याचं होतं, एखाद्याचं होत पण नाही. हो. 2-5% प्रमाणात एखादा नाराज पण होतो थोडाफार. तर त्या दृष्टीने आपण ते काम करतो आणि त्यांना मदत करत राहतो ना. अच्छा. ते पण हे जे रुसवे फुगवे असतात ते राजकारणामध्ये जे रुसवे फुगे असतात हे तात्विक स्वरूपाचे असतात, अच्छा. थोड्या वेळापुरते असतात. सभागृहात भांडलो तरी बाहेर तर सर्व लगेचच एकत्र येतो ना. हो. प्रत्येकाला न्याय मागण्याची जागा आहे सभागृह. हो, बरोबर आहे. तर अनेकदा कसं असतं, काही जण आपल्यापेक्षा वयानेही मोठे असतात, अनुभवाने मोठे असतात, मग अशांनाही सांभाळायचं आणि जो अगदी आत्ताच पहिल्याच टर्म मध्ये आलेला आहे त्यालाही सांभाळायचं. मग हे कसं काय तुम्ही बॅलन्सिंग करतात? समोरच्याचा समजा एखादा माणूस, आता मी त्या खुर्चीपेक्षा एखादा माणूस खूप मोठा असेल माझ्याकडे आलेला, त्याचा रिस्पेक्ट करणं मला गरजेचं आहे ना. तो रिस्पेक्ट केला पाहिजे. त्यामुळे तो ऑटोमॅटिकच त्याच्या हिशोबाने त्याच्या लक्षात येऊन जातं की नाही, समोरचा आपला रिस्पेक्ट करतोय. कारण समजा एखादा नगरसेवक 5 टर्म 25 वर्ष झालं नगरपालिकेत काम करतोय, तर आपण त्याचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. बरोबर आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठून आलाय, काय, त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही, पण आपला एक ज्येष्ठ आहे तो. हो, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. हो. तुम्हाला काय वाटतं की पुन्हा आता जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा त्याचं कसं असेल चित्र निवडणुकीनंतर? महापालिकेत पण भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आहे. अच्छा. आता मध्यंतरी असं झालं की भाजपची राज्यातली सत्ता गेली. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अध्यक्ष झालात त्यावेळेला, तर त्याचं काही तुम्हाला असं वाटलं की जे सहकार्य मिळावं लागतं राज्य शासनाकडून, तर ते कसं मिळालं तुम्हाला? नाही मिळालं ते. आता बघा, शेवटी वरती आणि खाली एकच सत्ता असणे हा मोठा फरक आहे. हो. पण ठीक आहे, आमच्याकडे महापालिकेच्या उत्पन्नात जे जे होईल ते कामं तर आम्ही करतोय. बरोबर आहे. शासन देईल किंवा नाही देईल तो त्यांचा भाग आहे. हो. आता एवढ्या मोठ्या भारत देशात ती जी न्यू मेट्रो आहे ती फक्त नाशिकला मिळाली, याचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री. अजूनही भल्या भल्यांना वाटतं की अरे भारतामध्ये नाशिक सारखं म्हणजे इतकी मोठी मोठी शहर होती ज्यांच्या गरजा होत्या, त्या सगळ्यांना मागे टाकून नाशिकला तो मान मिळाला. नाशिकला देवेंद्रजींनी नाशिकला शब्द दिलेला होता. बरं. का मी नाशिकला असं काहीतरी काम करून देईन की ते नाशिकच्या नेहमी आठवणीत राहील. अच्छा. की इथले लोक म्हणायचे दत्तक नाशिक घेतलं, त्यांनी काही काम नाही केलं. आम्ही जे शब्द दिला होता तो पाळलाय. अच्छा. पण परवा गिरीजी महाजन पण म्हणाले की दत्तक नाशिक काय असतं हे नाशिककरांना दिसेल. हो. आता तुमचं म्हणजे भाजपचं एक असं असतं की कुठलाही त्यांना निवडणूक लढवायची असो, त्यांचं प्लॅनिंग जे असतं ते खूप आधी होतं. म्हणजे असं होतं की निवडणूक आधी 4 महिन्या आधीपासून काहीतरी. आमचं ग्राउंड लेवलला भरपूर काम चालू आहे. अच्छा. आणि त्यामुळे आम्ही त्या मुद्द्यावर ट्रस्टेड आहे. बरं. की जनता आम्हाला स्वीकारेल. पुन्हा एकदा भरघोस बहुमताने निवडून देईल. जनता आमच्या पाठीमागे 100% राहील. शहराला विकास पाहिजे. हो. तो आम्ही केलाय आणि करतोय. अच्छा. आता याच्यामध्ये बघा की कसं असतं की हाती सत्ता असली तर माणसं कसं वागतात. आता नदी पात्राचं कॉन्क्रिटीकरण मला वाटतं हे जगामध्ये पहिल्यांदा तिथे झालं असेल की तेव्हा त्यांची सत्ता होती दुसऱ्या पक्षाची. तेव्हा मी देशदूतचा संपादक होतो. आम्ही त्यांना सांगत होतो, अरे बाबांनो, नदीच्या पात्रातून आजूबाजूच्या विहिरींना पाणी जातं, आजूबाजूच्या शेतीला पाणी जातं, तुम्ही कशासाठी हे कॉन्क्रिटीकरण करता? आम्हाला दाखवून द्यायचं म्हणे की आम्ही सत्तेवर आल्यावर काय करू शकतो. आणि ते काहीतरी करून दाखवण्याच्या नादात त्यांनी भलतंच काहीतरी करून टाकलं. आता ते परत तुम्हाला रिव्हर्स करावं लागतं, वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करावा लागतो. आम्हाला तसं काही करून दाखवायचं नाही. सत्तेवर आल्यावर आपण काही पण करू शकतो. त्यामुळे आम्हाला जी शहराला गरज आहे, जे योग्य आहे त्या दृष्टीनेच काम आणि जे व्यवहार्य आहे त्याच्याच पाठीमागे आपल्याला त्या ठिकाणी लागायचं. ठीक आहे गीते साहेब, आपण या ठिकाणी आलात, आमच्या श्रोत्यांसाठी, वाहिनीसाठी आपला बहुमोल वेळ दिलात, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला, त्याबद्दल आपणाला मनपूर्वक धन्यवाद.
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमचे परम मित्र गणेश भाऊ गीते यांना नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक ज्ञानेश्वर अर्थात नाना गामने, संचालक गामने डेअरी आणि उमेश घुगे, संचालक घुगे दुग्धालय, नाशिक। योग्य व्यक्ती आणि सार्थ निवड नगरसेवक गणेश गीते यांची नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक ज्ञानेश्वर भाऊ गामने मित्र परिवार।